हॅलो गर्ल्स, वेलकम टू वोक ॲस्पिरंट. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ICDSचं तुम्हाला कुठल्याही टेक्निकल सब्जेक्टची जी ती काळजी करण्याची गरज नाही आहे किंवा कुठेही भटकण्याची गरज नाही आहे. तुम्हाला जे कुठलाही सोर्स असेल त्यात पैसे वाया घालवण्याची किंवा टेस्ट सिरीज यामध्ये पैसे वाया घालवण्याची गरज नाही आहे. मी तुमचं जे टेक्निकलचा सब्जेक्ट आहे तो तुमचं पूर्णपणे कवर करून घेईन. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कायदे जे ते आपले ऑलरेडी कंप्लीट करून झालेत, ऑलमोस्ट सगळेच कायदे कंप्लीट करून झालेत. एक दोन जे राहिलेत ते पण टाकू. पण त्या कायद्यांची मी तुम्हाला आधी जो व्हिडिओ घेतला होता, आपण 10-15 मिनिटांचेच व्हिडिओ घेतले होते, परंतु त्यामध्ये पण तुम्हाला एकदम डिटेल जे एरियाज आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न केला होता. आणि आपलं पोषण अभियान जे आहे ते राहिलेलं आहे. मी तुम्हाला 4-5 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की आपण पोषण अभियान जे आहे ते उद्यापासून स्टार्ट करणार आहे. पण त्यानंतर अचानक माझी तब्येत खराब झाली आणि मला खरंच 4-5 दिवस जे आहे ते काही अपडेट करायला जे ते वेळच नाही भेटला. त्यामुळे पोषण अभियान राहिलं आहे. जर पोषण अभियान आपण 4-5 दिवसापूर्वी स्टार्ट केलं असतं तर उद्या परवापर्यंत जे ते कंप्लीट झालं असतं. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकच्या एंडिंगपर्यंत जे ते सगळं आपलं टेक्निकल जे ते कवर होऊन जाईल. परंतु अचानक तब्येत खराब झाली त्यामुळे ते राहिलं आहे. परंतु त्याला आपण मागे सोडणार नाही आहे. आजपासून पोषण अभियान जे आहेत ते पण स्टार्ट होईल. एक 3 वाजता किंवा 4 वाजता जो आहे तो पोषण अभियानचा व्हिडिओ जो आहे तो येईल. परंतु आता आपण काय करणार आहे की बालन्याय अधिनियम जो आहे 2015चा, त्याच्या ऑलरेडी MCQचा जो व्हिडिओ आहे त्यातून मी तुम्हाला खूप चांगली एक क्लॅरिटी जी ती त्याची दिली होती. परंतु फक्त MCQ थ्रू तुम्हाला जाणं जे ते योग्य नाही आहे. तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग चॅप्टरची असणं जे ते गरजेचं आहे. या मेथडनी काय होतं, जर तुम्हाला MCQ आधी माहीत असेल तर तुम्हाला इम्पॉर्टंट एरियाज माहीत होतात. म्हणून मी हा वे निवडला होता की तुम्हाला आधी MCQ सांगेल, त्यानंतर मी जे ते चॅप्टरचं थोडं जे ते तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. याने जे ते तुमचं रिटेन्शन जे ते जास्त असतं, म्हणजे तुम्हाला जास्त जे ते समजतं की तुम्ही आधी MCQ बघतायत, नंतर तुम्ही चॅप्टरची रीडिंग करतात, त्यानंतर परत तुम्ही MCQ बघाल. यातून तुम्हाला हे सगळं जे ते जास्त वेळ जे ते लक्षात राहील. त्यामुळं आजचा जो बालन्याय अधिनियम आहे याचा ऑलरेडी एक पार्ट आलेला आहे. जर कोणी बघितला नसेल तर त्यांनी आधी तो पार्ट बघू शकतात. त्याची PDF पण आपल्या टेलिग्राम ग्रुपला जी ती मी शेअर करेल. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे की जर टेलिग्राम ग्रुपला PDF शेअर करायचं मला लक्षात नाही राहिलं तर प्लीज मला टेलिग्रामला मेसेज करत चला, म्हणजे मी तिथेच तुम्हाला जी ती PDF जी ती शेअर करेल. आणि पोषण अभियानचा देखील व्हिडिओ जे ते आजपासून येतील. त्यानंतर आज आपण टेस्ट पण घेतो आहे. टेस्ट जी ती 5 वाजता येईल. ऑलमोस्ट टेस्टचं जे काम आहे ते ऑलमोस्ट संपत आलं आहे. जे थोडंसं राहिलं आहे तेही थोड्या वेळात होऊन जाईल. आणि 5 वाजता 99% चान्सेस आहे की आज 5 वाजता जी ती टेलिग्राम ग्रुपला जी ती तुम्हाला लिंक जी टेस्टची ती देखील देण्यात येईल. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण बघूया बालन्याय अधिनियम, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015. याचे बेसिक MCQ आपले ऑलरेडी सगळे करून झालेले आहेत. तर याबद्दल तुम्हाला आता डिटेलमध्ये जे ते जाणून घ्यायचं आहे की बालन्याय अधिनियम 2015 हा भारतातील मुलांच्या न्याय व कल्याणासंबंधीचा प्रमुख कायदा आहे. हा अधिनियम 15 जानेवारी 2016 रोजी अंमलात आला. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे, MCQ बनवू शकतो की बालन्याय अधिनियम, मुलांची काळजी आणि संरक्षण हा अंमलात कधी आला, तर 15 जानेवारी 2016 रोजी हा कायदा जो आहे तो अंमलात आला. आणि या कायद्याने जो आहे तो पूर्वीचा बालन्याय अधिनियम 2000 हा कायदा जो आहे तो रद्द करण्यात आला. म्हणजे जेव्हा पूर्वीचा बालन्याय अधिनियम 2000 रद्द झाला तेव्हा जो आहे तो बालन्याय अधिनियम 2015 जो आहे तो लागू झाला. हे लक्षात ठेवायचे. दोन्हीही इम्पॉर्टंट आहे. विचारू शकतात की कोणता कायदा रद्द झाल्याच्या नंतर हा अधिनियम जो आहे तो लागू करण्यात आला. त्यानंतर यातील काही महत्त्वाचे मुद्दे. मुलांना त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार 3 गटांमध्ये जे ते वर्गीकरण करण्यात आलं. त्यामध्ये पहिला गट होता 16 ते 18 वर्ष वयोगटातील गंभीर गुन्हे करणाऱ्या मुलांवर प्रौढ न्यायालयातील खटला चालवण्यासंबंधी. आता गंभीर गुन्हे जे ते 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड करण्यात आलेले, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी स्लाईडमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे गुन्ह्यांचं वर्गीकरण जे ते या व्हिडिओमध्ये मी दिलेलं नाही आहे, कारण उगीच व्हिडिओ जो आहे तो जास्त मोठा होईल आणि तुमचाही वेळ जाईल.
त्यापेक्षा गुन्ह्यांचं वर्गीकरण काय असतं, की अतिगंभीर गुन्हे कशाला म्हणतात, हे सगळे जी ऑलरेडी स्लाईड आहे ती ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये आहे, तर प्लीज तिथून चेक करून घ्याल. त्यानंतर ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड हे जे ते किशोर न्याय मंडळ आणि कल्याण समिती अशा 3 गटांमध्ये जे ते वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर या कायद्याची रचना कशी, तर या कायद्यामध्ये जे ते 11 भाग आहेत आणि 112 कलमं आहेत. तर आता हा कायदा एवढा मोठा आहे आणि आपल्या एक्झामच्या दृष्टीने पण हा इम्पॉर्टंट आहे. तर मग तुम्हाला सगळे 11च्या 11 भाग रटायचे का, किंवा 112चे 112 कलमं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे का? आणि जरी तुम्ही वाचले 112 कलमं एका लॉचे, तर ते तुम्हाला तेवढे लक्षात तरी राहतील का, हे पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं तर याचं उत्तर आहे की नाही, तुम्हाला एवढं सगळं करायचं नाही आहे. जे इम्पॉर्टंट भाग आहे, जे इम्पॉर्टंट कलम आहे ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन केले. तुम्हाला तेवढंच जे ते लक्षात ठेवायचं आहे, त्याची रिव्हिजन करायची आहे. पण ॲटलिस्ट तेवढे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. तुमच्या MCQच्या PDF जे इम्पॉर्टंट कलमं आहेत ते मी ऑलरेडी टाकलेले आहेत आणि इथे देखील त्यांची आपण जे ते परत एकदा तुमची रिव्हिजन होईल यासाठी देखील टाकलेले आहे. परंतु हे लक्षात ठेवायचं आहे, ऑलरेडी यावरती पण MCQ बनवू शकतो की किती भाग आणि किती कलमं आहेत. तर 11 भाग आणि 112 जे येते यात कलमं आहे. हा कायदा मुलांच्या संरक्षणासाठी विस्तृत नियमावली प्रदान करतो, ज्यात न्याय, पुनर्वसन, दत्तक प्रक्रिया आणि गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे. तर याचा पहिला भाग आहे, ज्यामध्ये प्रारंभिक बाबी भाग 1 जो मी सांगितला होता की यात 11 भाग आहे, त्यापैकी भाग 1 जो आहे तो प्रारंभिक बाबी यांच्याशी संबंधित आहे. यामध्ये कलम 1 काय म्हणतोय, अधिनियमाचे संक्षिप्त शीर्षक, विस्तार आणि अंमलबजावणी जी ती कलम 1 दिलेली आहे. आणि फक्त याच लॉचं नाही तर कुठलाही जो दुसरा अधिनियम असेल त्याचा कलम 1 शक्यतो जे ते पहिलं जे ते शीर्षक, विस्तार आणि अंमलबजावणी याच्या संबंधितच असतो, की त्याचं शीर्षक काय, त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून जी आहे ती करण्यात आली या संबंधितच असतो. त्यानंतर कलम 2 महत्त्वाच्या संज्ञांची व्याख्या जी ती दिली गेली आहे. म्हणजे यामध्ये मुलगा म्हणजे काय, मुलगी म्हणजे काय, मुलांचे कल्याण, गंभीर गुन्हा काय असेल, सुधारणागृह, पालकत्व स्वीकृती इत्यादी गोष्टींच्या ज्या आहे ह्या व्याख्या देण्यात आलेल्या आहे. जे सांगितलं होतं मी तुम्हाला की आधीच्या व्हिडिओमध्ये पण, मुलगा किंवा मुलगी कुणाला म्हणाल किंवा बाल कुणाला म्हणाल, बालन्याय अधिनियमांतर्गत बाल याची व्याख्या जी आहे ती जी कोणी 18 वर्षाच्या खाली आहे त्याला तुम्ही मुलगा किंवा मुलगी म्हणाल किंवा बाल म्हणाल. या व्याख्या ज्या आहेत त्या कलम 2 जे आहे ते देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर भाग 2 जे ते सामान्य तत्वे जी ती देण्यात आली आहे. आणि हा भाग 2 म्हणजेच आर्टिकल 3 पण आहे. हे जे आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती दिसते हे ॲक्च्युली भाग 2 आणि आर्टिकल 3 आहे. हे मुलांचे संरक्षण आणि हक्क यावर आधारित 16 महत्त्वाची तत्वे दिली आहेत, जसे की मुलांच्या सर्वोत्तम हिताचे तत्त्व, त्यांच्या गोपनीयतेचे तत्त्व, पुनर्वसनाचे तत्त्व इत्यादी जे ते देण्यात आलेले आहे. हे आर्टिकल 3 आहे. भाग 2 सामान्य तत्वे आणि आर्टिकल 3 हे जे ते लक्षात ठेवायचे. त्यानंतर भाग 3 जे ते संस्थात्मक व्यवस्था जी ती देण्यात आलेली आहे, म्हणजे ज्युवेनाईल बोर्डशी संबंधित जे ते देण्यात आलेले आहे. तर ऑलरेडी आपण 2 भाग आणि 3 कलम जे ते बघितले. तर हा जो आहे तो आर्टिकल 4 म्हणजे कलम 4, प्रत्येक जिल्ह्यात किशोर न्यायमंडळाची स्थापना करणे. किशोर न्यायमंडळ म्हणजे ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड. बऱ्याच वेळा तुम्हाला किशोर न्यायमंडळ जे ते एक्झाममध्ये दिलं जाणार नाही. तुम्ही मराठी लँग्वेज जरी चूज केली तरी पण ज्युवेनाईल जस्टिस बोर्डच दिलं जाईल. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की ज्युवेनाईल जस्टिस बोर्डची स्थापना कुठल्या कलमाच्या अंतर्गत आहे. तर कलम 4 जे ते ज्युवेनाईल जस्टिस बोर्डची जी स्थापना आहे ती देण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 5 मंडळाची रचना कशी असेल, म्हणजे ज्युवेनाईल जस्टिस बोर्डमध्ये रचना कशी असेल, यामध्ये 1 न्यायाधीश आणि 2 समाजसेवक सदस्य जे ते असतील, म्हणजे 3 जणांची जी ती एकूण समिती असतील. तुम्हाला विचारलं जाईल की ज्युवेनाईल जस्टिस बोर्डमध्ये किती जण असतात, मग ऑप्शनमध्ये असू शकतं 3 जण, 4 जण, 5 जण. तर लक्षात ठेवायचं इथे जे ते 3 जण असतात, त्यामध्ये 1 न्यायाधीश असतो आणि 2 जे ते समाजसेवक असतात. तर कलम 6 काय, तर मुलांवरील प्रकरणांची सुनावणी आणि चौकशी करण्याचे आदेश आणि अधिकार.
कलम 7मध्ये गंभीर गुन्ह्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार. गंभीर गुन्ह्यांबाबत निर्णय कोण घेतं, हा MCQ ऑलरेडी मी तुम्हाला दिला होता की ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डच्या अंतर्गत ते येतं. आणि कलम 8मध्ये पुनर्वसन योजना. तर हे जे संस्थात्मक व्यवस्थामध्येच संस्थात्मक व्यवस्थेमध्येच म्हणजे भाग 3मध्येच जे येते आपण बघतोय मुलांची कल्याण समिती. तर आपला जो भाग 3 आहे यामध्ये ऑलरेडी आय थिंक 31पर्यंतचे की 32पर्यंतचे जे कलम आहेत ते दिले आहे, परंतु ते जे ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. जे इम्पॉर्टंट आहे ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डच्या असतील किंवा चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या बाबतीत जे काही असतील ते जे आर्टिकल आहे ते मी तुम्हाला इथे दिले आहेत. तुम्ही पहिल्यांदा बघितलं 4चे जे आर्टिकल होते 4पासून ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डचे. आता इथे 27पासून 4 कलम आहे की कलम 27मध्ये काय म्हटलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड आणि चाइल्ड वेलफेअर कमिटीबद्दल जे ते लक्षात ठेवायचं आहे की ती कलम 4 अंतर्गत स्थापन होते आणि ह्या समितीची स्थापना जी आहे ती कलम 27 अंतर्गत होते. म्हणजे कलम 27 मुलांचे कल्याण समितीची स्थापना. कलम 28 समितीच्या सदस्यांची नियुक्ती आणि त्यांचा कार्यकाळ किती असेल. आणि कलम 29 समितीची कार्यपद्धती कशी असेल याच्याबद्दल आहे. त्यानंतर मी सांगितलं होतं तुम्हाला, ॲक्च्युली माझ्या लक्षात नव्हतं राहिलं, हा जो भाग आहे यामध्ये कलम 4 ते कलम 30पर्यंतचे जे ते दिलेले आहेत, परंतु इम्पॉर्टंट फक्त एवढंच आहे कलम 4 ते हे 8पर्यंत ज्यात ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड आहे आणि इकडे मुलांची कल्याण समिती 27, 28, 29, 31 जे आहे ते भाग 4मध्ये. भाग 4मध्ये मुलांचे संरक्षण आणि पुनर्वसन यामध्ये जे आहे ते कलम 31 ते 56पर्यंतची जी ती कलमे दिलेली आहेत, परंतु हे सगळे 31 ते 56 सगळेचे सगळे करणं जे आहे ते गरजेचे नाही आहे. जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवणं जे ते मस्ट आहे तुम्हाला. याच्यावरती जे आहे ते वेगवेगळ्या अँगलने जे ते MCQ फ्रेम होऊ शकतात. तर कलम 31मध्ये दिलं आहे की संरक्षण आणि पुनर्वसनची प्रक्रियेची सुरुवात करण्याबाबत कलम 31मध्ये दिले आहे. कलम 36मध्ये बालसुधारगृहातील मुलांना पुनर्वसन सेवा. कलम 40मध्ये दिले मुलांचे पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्संस्थापन. आणि कलम 56मध्ये दिले दत्तक घेण्याची प्रक्रिया आणि अटी. तुम्हाला जर का कलम हे लक्षात ठेवायला जर अडचण येत असेल तर तुम्ही भाग जे ते लक्षात ठेवले तरी चालेल. म्हणजे तुम्हाला समजलं की मुलांचे संरक्षण आणि पुनर्वसन हे भाग 4मध्ये दिलं आहे, तर पुनर्वसनशी रिलेटेड एखादा कलम आला तर तुक्का मारण्यापेक्षा तुम्हाला लक्षात राहील की पुनर्वसनशी रिलेटेड जे कलम आहेत ते 31 ते 56मध्ये आणि भाग 4मध्ये दिलेले आहेत. जर तुमच्याकडून एवढं सगळं होतच नसेल तर हा एक पर्याय असू शकतो. त्यानंतर भाग 5मध्ये दत्तक घेण्याची प्रक्रिया. मी तुम्हाला आधीही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की दत्तक घेण्याची प्रक्रिया जी आहे ती तुम्ही फक्त तुमचं सिलेबस म्हणूनच नाही तर तुम्हाला एक अंडरस्टँडिंग असण्यासाठी पण वाचली पाहिजे. आणि जर तुम्ही दत्तक घेण्याची प्रक्रिया भारतातली वाचली तर तुम्हाला एक आयडिया येईल की बाकीच्या देशांपेक्षा भारताची दत्तक घेण्याची प्रक्रिया किती चांगली आणि किती बेटर आहे. तर तुम्हाला जर कधी वेळ भेटला तर तुम्ही नक्की फक्त अभ्यास म्हणून नाही तर एक तुमचं जनरल नॉलेज म्हणून तुम्ही हे जे ते वाचू शकतात. तर भाग 5मध्ये दत्तक प्रक्रिया दिलेली आहे. त्यामध्ये कलम 57 ते 73 जे ते दत्तक घेण्याच्या प्रक्रियेबाबत आहे. मी तुम्हाला परत सांगते, जर तुम्हाला एवढे सगळे कलम लक्षात ठेवणं जमत नसेल तर भाग आणि त्या पुढचं जे टायटल आणि त्याचे कलम कुठून कुठपर्यंत आहे एवढं तरी लक्षात ठेवा, जेणेकरून जर तुम्हाला दत्तक प्रक्रियेबद्दल जर क्वेश्चन आला तर तुम्हाला माहीत पाहिजे की कलम 57 ते 73 जो आहे तो दत्तक प्रक्रियेशी रिलेटेड आहे. तर कलम 57मध्ये काय दिले आहे, दत्तक घेणाऱ्या पालकांची पात्रता निकष. कलम 58 भारतीय नागरिकांसाठी दत्तक घेण्याची प्रक्रिया. कलम 59 परदेशी नागरिकांसाठी दत्तक घेण्याची प्रक्रिया. आणि कलम 63 बेकायदेशीर दत्तक प्रक्रिया प्रतिबंध. आता कलम 6मध्ये गुन्हे आणि शिक्षा यांच्याबद्दल दिलं आहे आणि याचे जे कलम आहे ते 74 ते 89पर्यंत दिलं आहे. तर कलम 74 काय, मुलांची गोपनीयता राखण्याचा आदेश.
गोपनीयतेचं कलम जे ते इम्पॉर्टंट आहे, यावरती क्वेश्चन पण फ्रेम होऊ शकतो. तर गोपनीयतेचं कलम जे 74 हे जे ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 75 मुलांच्या होणाऱ्या अत्याचारासाठी शिक्षा. कलम 76 मुलांची विक्री, तस्करी आणि शोषण यासंबंधी शिक्षा. कलम 77 मुलांना मद्य आणि अंमली पदार्थ देण्यावरती बंदी. कलम 80 संस्थेत मुलांवरील शारीरिक शिक्षा आणि छळाबद्दल कठोर कारवाई करणे याबाबत. त्यानंतर कलम 6 ते विविध तरतुदी. कलम 80 ते कलम 90 ते 110. तर कलम 90 कशाबद्दल आहे, तर कलम 90 जे ते सुधारणात्मक उपाययोजना. कलम 91 जे येते मुलांच्या संरक्षणासाठी विशेष नियम. आणि कलम 108 जे येते अधिनियमाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी तत्त्वे. तर यात 112 जे येते कलम आहे, पण एवढे सगळे जे येते तुम्हाला लक्षात ठेवायचे नाही आहे. आणि 11 जे येते भाग आहे, तर तेही एवढे सगळे लक्षात ठेवण्याची जी येते गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही हा व्हिडिओ केला आणि याआधीचा जो आपला 10-1 मिनिटांचा व्हिडिओ असेल फक्त तो MCQचा तो केला, तरी तुम्हाला एक बेसिक MCQ जिथून फ्रेम होतील ते सगळेचे सगळे जे ते यात इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. तर आपण जे सगळे इम्पॉर्टंट आर्टिकल्स होते, जे भाग होते, ते सगळे जे ते आपण बघितलेत. आता हे तुम्हाला जे ते हे ह्या कायद्यातून काय निष्कर्ष निघतो त्याबद्दल थोडीशी माहिती आहे. बालन्याय अधिनियम 2015 हा मुलांच्या पुनर्वसनावर आणि संरक्षणावर भर देणारा आधुनिक कायदा आहे. त्याअंतर्गत किशोर न्याय मंडळ, मुलांची कल्याण समिती आणि पुनर्वसन केंद्राची स्थापना जी ती केलेली आहे. पुनर्वसन केंद्राची स्थापना कुणाच्या अंतर्गत केली जाते हे जर कुणाला माहीत असेल, जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा जर कुणाला माहीत असेल तर. तसेच गंभीर गुन्हे करणाऱ्यांना 16 ते 18 वयोगटातील मुलांबाबत प्रौढ न्याय खटला चालवण्याबद्दल निर्णय घेण्याचा पर्याय दिला आहे. या कायद्याचा उद्देश केवळ शिक्षा करणे नसून मुलांना सुधारण्यासाठी योग्य संधी उपलब्ध करून देणे हा आहे. तर आत्ताच जे ह्या कायद्याचं आहे ते सगळं काही समाप्त झालेलं आहे. या कायद्याबद्दल आणखी डिस्कशन करण्याची जी ते आपल्याला गरज नाही आहे. आणि पोषण अभियान जे ते आजपासून आपण स्टार्ट करतो आहे, तर पोषण अभियानचं देखील 4 किंवा 5 वाजता जो आहे तो व्हिडिओ येऊन जाईल पोषण अभियान, आणि तेही लवकरच आपलं कंप्लीट होईल. मग आपला टेक्निकलचा सब्जेक्ट जो आहे तुमचा तो सगळा कंप्लीट होऊन जाईल. कम्प्युटर पण मी तुमचं कवर केलं आहे. तुम्हाला फक्त जे सरळ सेवेचे सब्जेक्ट आहे तेच कवर करायचे. त्यात पण काहींना GK आणि इंग्लिशचा थोडासा प्रॉब्लेम आहे, तो देखील मी घेण्याचा प्रयत्न करेन. ॲक्च्युली आजारी होते, त्यातले त्यात हे पोषण अभियानचं हे व्हिडिओ आणि टेस्ट यामुळे थोडीशी जी ती गडबड झाली आहे, परंतु होईल सगळं आपलं जे ते नीट कंप्लीट होऊन जाईल. आणि पोषण अभियानचा एक व्हिडिओ येईल आणि टेस्ट जी ती 5 वाजता त्याची लिंक जी ती टेलिग्राम ग्रुपवरती जी ती दिली जाईल. थँक्यू.